हां, हां. हे पाटा. पाटा मीन्स खलबत्ता. जे पण तुम्ही समजाल, तुमच्याकडे काय बोलतात तो. मी याला घासून घेतले आहे मस्त आणि स्वच्छ धुवून घेतले होते. तरी पण बघू शकता मी परत धुते आणि आधी पण धुतले होते आणि 2 दिवस मी पाण्यात पण ठेवले होते भिजत त्याला. पण म्हणलं चला अजून एकदा धुवून घेऊ. स्वच्छ असा धुतला आणि त्यामध्ये मी पहिल्यांदा तांदूळ वाटत आहे. आपले जे तांदूळ असतात ना, ते थोडेसे तांदूळ घेतले आहे मी आणि थोडंसं पाणी टाकू त्याच्यामध्ये बारीक करायचं आहे, वाटायचं आहे. ज्या प्रकारे पण तुम्ही वाटसाल असं गोल फिरून वाटायचं आहे, कारण ना ते सगळीकडं गोल झालं पाहिजे. नाहीतर मग असं जर असंच डायरेक्ट यूज केलं ना, तर त्यामध्ये बारीक बारीक दगडं आपल्या खाण्यामध्ये जातील किंवा लागतील पण. सो त्यासाठी आधी हे करावं लागतं. त्यामुळं हे बघू शकता कसं काळा काळा झालेला आहे, पांढरं शुभ्र दिसत नाही आहे. त्यामुळं म्हणलं तांदूळ वाटू आपण, आपल्याला कळेल काय आहे काय नाही ते. त्यानंतर मग तांदूळ वाटल्याच्या नंतर स्वच्छ मग धुवून घ्यायचं परत आणखी एकदा काढून. आणि त्यामध्ये हे बघा मी स्वच्छ धुवून घेतला आहे. त्यामध्ये परत आता कोथिंबीर वाटत आहे मी. ते पण थोडीशी घ्यायची कोथिंबीर. तुम्ही काही पण वाटू शकता. मला जे सुचलं ते मी वाटत आहे. थोडंसं पाणी टाकून ते पण वाटून घ्यायचं आहे. असं आपण ज्या प्रकारे वाटतो त्याच प्रकारे वाटायचं आहे. जास्त पण ठोकायचं नाही आहे. असं ह्याप्रमाणे गोल 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 करून वाटायचं आहे, जेणेकरून आपल्या वापरात येण्यासाठी जे पण बारीक बारीक दगड आहे, चुरा आहे ते निघून जाईल. बघू शकता काय झालं आहे, मी जस्ट वाटत होते तर तो वरचा तुटला आहे. म्हणजे इतका लो क्वालिटी आहे. बघू शकता मी तर अजून वापरायला काढले पण नाही, तरी पण हा तुटला आहे. वापरण्याच्या पहिलंच उद्घाटन झालेलं आहे माझ्या हाती. सो काही प्रॉब्लेम नाही. चला अर्धा तर आहे ना, त्याने पण आपण करू शकतो. पण आणि वरचं तेवढं पण आपण विकत घेऊ शकतो. खालचं तर आहे व्यवस्थित, वरचं मी घेईल नेक्स्ट टाईम कधी पण इकडं आल्यास, जिथं काही भेटेल ते. आजकाल काहीच राहिलं नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये मिसळ, फसवाफसवी हेच चालू आहे. पहिलेसारखं काहीच नाही राहिलं. सो मग मी धुवून घेतला परत एकदा आणि आता त्यामध्ये वाटणार आहे मी शेंगदाणे. थोडेसे शेंगदाणे घेतले आहेत, थोडंसं पाणी टाकून ते पण वाटून घ्यायचे आहेत. बघू शकता तसंच वाटत आहे मी अर्ध्यातूनच. मला चला नंतर आणू आपण, तोपर्यंत आपण रेडी तर करून ठेवू. त्यामुळं मी करून घेते आणि तसं पण ते अर्धा पण यूज होते, त्यात काही एवढं नाही आहे. जसं होईल तर. आणि मला थोडी ना रोज यूज करायचं आहे, म्हणलं चला कधीतरी आपण ट्राय करू इमर्जन्सीला किंवा मग चटणी वगैरे बनवण्यासाठी. आता आंब्या कैरी येत आहे ना, त्याची मला चटणी खूप जास्त आवडते. त्यामुळं हे चालू आहे माझं. हे बघा शेंगदाणे पण वाटले आहे मी, बारीक झालेले आहेत. बघू शकता काळे काळे. आता काळं तर दिसत नाही आहे, पण आता पांढरे झालं आहे बऱ्यापैकी. आधी तांदळापेक्षा तर आता छान दिसते ना पांढरं. आधी याच्यामध्ये किती काळे आले होते तांदूळ. चला मग ते पण धुवून घ्यायचं, स्वच्छ असं धुवून घ्यायचं आणि मग त्याला थोडंसं तेल लावून रात्रभर ठेवायचं आहे आणि उद्या सकाळी आपण याचा वापर करू शकतो. चला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.